नमस्कार मित्रांनो, हे गव्हाणी घुबड आहे आणि कालच ते जखमी अवस्थेत सापडलेलं होतं. त्यावर आता बाबा इलाज करत आहेत. हे भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी गव्हाणी घुबड हे आढळून येतात. याची ज्याला म्हणतो याचं वय साधारणपणे हे पूर्ण वयस्क आहे की 4 ते 10 वर्षाच्या आसपास हे जगत असतं. आता बाबा आणि मी त्याला खाऊ घालत आहोत. आता आपणही लक्षात घ्या की जेव्हा आपल्याला पुढे असं जर गव्हाणी घुबड आढळलं तर तुम्ही त्याला थोडेसे मांसाचे तुकडे वगैरे आणि रूम टेम्परेचर असलेलं तुम्ही ते खाऊ घालायचं आहे. थोडंसं पाणी आणि दूध जर पूर्ण वाढ झालं असेल तरच त्याला तुम्ही मांसाचे छोटे छोटे तुकडे द्यायचे आहेत. अदरवाईज तुम्ही त्याला फक्त दूध इंजेक्शनच्या सिरिंजने पाजू शकता. थोडंसं अंगामध्ये ताकद आली, त्याचं वजन तुम्हाला वाढल्यासारखं वाटलं की त्यानंतर तुम्ही त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये तुम्ही सोडून देऊ शकता. आता आम्ही त्याला खाऊ घालत आहोत, आपण लक्ष द्या. धन्यवाद. क्या हो गया? हाँ अरे उसको खाना खिलाता हूँ. त्याला रेड ओल सुद्धा म्हणतात. म्हणजे आपल्याकडे त्याला ग्रामीण भाषेमध्ये गव्हाणी घुबड म्हणतात. याच्यात बऱ्याचशा उपजाती आहेत. तर पैकी ही थोडीशी मोठी जात असते, ती पिंगळा वगैरे आपण ज्याला म्हणतो ती छोटी जात असते, ती छोटी ब्रीड असते. आता याचं वजनही भरपूर वाढलेलं आहे कालपासून. आता आजचे दिवस त्याला ठेवून आणि उद्या त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये आम्ही सोडून देणार आहोत. खरोखर